नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मसाला भेंडी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण आता ही मसाला भेंडी कशी करायची ती तुम्हाला मी आता दाखवत आहे. आता ही पावशेर भेंडी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि आता यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे मी. तर चला आता आपण गॅसवर एक पॅन ठेवूया आणि आता कोरडी भाजी करण्यासाठी आपण पसरट भांड्याचाच वापर करायचा नेहमी. तर बघा आता फोडणीमध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलं आहे आणि जिरे मोहरी टाकून फोडणी करून घेतली आहे. आता या फोडणीमध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि कांदा लसूण मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला सर्व भेंडी टाकून व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण गॅस हा फुल ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आणि नंतर ती बारीक करायची. तर बघा मैत्रिणींनो, आता ही भेंडी आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता त्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकून घेणार आहे. कारण सुरुवातीला कढीपत्ता तेलात टाकलं तर तेल सर्व उडते, त्यामुळे मी कढीपत्ता हा नंतरच टाकते. तर मग आता आपण हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊया. आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून ती आता 2-3 मिनटं शिजवून घेऊया. आता भेंडी शिजलेली आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे खोबरं, मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे. लाल मिरची, खोबरं आणि लसूण हे मी मिक्सरवर त्याची चटणी केली आहे आणि 2 चमचे कूट टाकून घेतलेलं आहे, शेंगादाण्याचं कूट. खोबरं, मिरची, लसूण याचं कूट आणि शेंगादाणा कूट टाकलं आहे आणि आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता व्यवस्थित ते आपण हलवून घेऊया. तर बघा आता आपण आपली भाजी आता ही शिजत आलेली आहे. आता त्याला फक्त आपल्याला 2-3 मिनटं त्याला वाफ भरू द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आता कूट हा भाजी शिजल्यानंतरच टाकायचा. तर बघा मैत्रिणींनो, आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे. आता मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही माझी मसाला भेंडी रेसिपी कशी वाटली, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून पहा अशा प्रकारे भेंडी. धन्यवाद.